त्याच संख्येने त्या संख्येला गुणल्यानंतर येणारं उत्तर हे त्या संख्येचा वर्ग असतो. आलं का लक्षात? उदाहरणार्थ बघा आता 2 चा वर्ग आहे. 2 चा वर्ग 2 गुणिले 2 आलं उत्तर 2 4 उत्तर आलं. म्हणजे 4 हे 2 चा वर्ग आहे. 4 हे 2 चा वर्ग आहे आणि 4 चं वर्गमूळ 2 आहे. 4 चं वर्गमूळ वर्ग आणि वर्गमूळ. आलं लक्षात? वर्गमूळ म्हणजे ज्या संख्येचा वर्ग केलाय ती संख्या. आलं लक्षात? तर आता ह्याच्या काय आपल्याला आयडिया शिकायच्या आहे. जर आता आपण प्रत्येक छोट्या छोट्या संख्येचे वर्ग तयार करू शकतो. 2 चा वर्ग 2 गुणिले 2 4. 3 चा वर्ग 3 गुणिले 3 3 त्रिक 9 6 नाही 3 त्रिक 9. 4 चा वर्ग 4 गुणिले 4 4 चोक 16. 5 चा वर्ग 5 गुणिले 5 5 5. तसं जर मोठ्या संख्या आल्या उदाहरणार्थ 10 आली 2 आली उदाहरणार्थ 20 आली 30 आली 40 आली 50 आली 60 आल्यानंतर कशा पद्धतीने करायचं त्याची आयडिया आपल्याला आज शिकायची. बघा आता या ठिकाणी 10 चा वर्ग करायचा. कितीचा? 10 चा वर्ग करायचा. तर या ठिकाणी किती संख्या आहे? 0 रे एकक स्थानी एकक आणि दशक. अलग लक्षात? तर एकक स्थानी किती संख्या आहे? 0. ज्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 येईल त्यावेळेस काय करायचं? तर आयडिया बघा 2 शून्य काय करायचे? या शून्याच्या जागेवर 2 शून्य आणि या संख्येचा वर्ग करायचा. 1 चा वर्ग 1. 10 चा वर्ग किती झाला? किती झाला? आता 20 चा वर्ग करायचा. संख्येच्या एकक स्थानी जर 0 आलं तर आता बघा शून्याच्या जागी किती घ्यायचं प्राचीन? किती शून्य घ्यायला सांगितले? या शून्याच्या जागी किती शून्य घ्यायला सांगितले? 2 शून्य घ्यायला सांगितले. आता 2 चा वर्ग किती? 20 चा वर्ग किती झाला? किती झाला? समजलं का? हा आता 30 चा बघा 30 चा वर्ग कसा काढायचा? या शून्याच्या जागी किती? 0 2 शून्य आणि 3 चा वर्ग 3 त्रिक 30 चा वर्ग किती येतो? सोपं आहे का अवघड आहे? शॉर्टकट पद्धत आहे. आता बघा 40 चा वर्ग काढायचा तुम्हाला. शून्याचा वर्ग शून्याच्या जागेवर किती? 2 शून्य. 4 चा वर्ग 4 चोक 4 चोक 16. किती आलं उत्तर? 1600. लक्षात आलं? ज्ञानात आलं? हा करा आता काय करायचं माहिती आहे का? सर्वांनी 10 पासून 100 पर्यंतचे वर्ग तयार करा.